आज 15 जून 2026 आज आपल्या शाळेचा आणि शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. आपल्या शाळेचे नाव सैनिकी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खिरडी आणि या शाळेच्या पहिल्या ओपनिंग दिवशी येथे आलेले प्रमुख पाहुणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री कांबळे साहेब, तसेच माजी आमदार गावित साहेब, आदरणीय इंद्रजित दादा गावित, तसेच नवीन विद्यार्थी व पालक वर्ग आणि खेडी गावचे पोलीस पाटील, सरपंच व गावकर मंडळी आणि माझे प्रिय गुरुवर्ग व स्वयंपाकी दादा. मी माझ्या सैनिकी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खिरडी माझ्या शाळेच्या वतीने मी पल्लवी भोसारे सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज या शाळेचे संस्थापक व अध्यक्ष कॉम्रेड श्री माननीय माझे आमदार गावित साहेब यांनी जे पाहिलेले स्वप्न आणि खिरडी गावच्या ग्रामस्थांनी साहेबांना दिलेले साथ आणि त्या विश्वासाने साहेबांनी या खिरडी गावात पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून साहेबांनी पाहिलेले स्वप्न म्हणजे शाळा. मित्रांनो, साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आदरणीय इंद्रजित दादा यांच्या नेतृत्वाने गावित साहेब जेव्हा या परिसरात फिरत असताना त्यांना एकच गोष्ट नेहमी लक्षात येत होती, ते म्हणजे या परिसरातील शिक्षणाने मागासलेले लोक. शिक्षण असे आहे की वागणूक सुदूर, ते जर पिले तर तो गुरगुरणारच आणि साहेबांनी आणि इंद्रजित दादांनी केले आहे. तो मी सगळ्यात मोठा विकास समजत आहे. आज आपण बघतोय या शाळेचे नाव पूर्ण महाराष्ट्र राज्यात पोहोचले. ते मग नोकरी असो, क्रीडा क्षेत्रात असो. माझे वडील मला सांगायचे की या भागात कोणी नोकरीला नव्हतं, पण आज या शाळेने खिरडी, बेहरपाडा, भाटी, वांगणपाडा, खीरपाडा, खोबा, भेनशेत या प्रत्येक गावातील किमान 5 पोरं तरी नोकरीला असतील. आणि या सैनिक शाळेमुळे साहेब, माझे 2 शब्द थांबण्यापूर्वी एक कविता सांगू इच्छितो. साहेब, आज मी या शाळेत शिकायला आले, पण साहेब मी काहीतरी द्यायला आले. साहेब, तुम्ही इकडे फिरलात आणि इकडचा परिसर बघितलात आणि आम्हाला शिक्षणाच्या दारिद्र्यातून बाहेर काढला. तुम्ही संधी दिली, आज स्वावलंबी झालो. तुम्ही संधी दिली, आज स्वावलंबी झालो. खोटे मोठे कौतुक नाही साहेब, मनातील प्रतिमा दाखवायला आले साहेब. आज घ्यायला नाही साहेब, काही द्यायला आले साहेब. या परिसरात नव्हता रस्ता, नव्हतं पाणी, नव्हती शाळा, नव्हता कोणाचा आधार. तुम्ही जेव्हा आमदार झालात तेव्हा आमचा झाला उद्धार. डोळ्यात पाणी नाही माझ्या, पण भावुक झाले मी. डोळ्यात पाणी नाही माझ्या, पण भावुक झाले मी. नाही साहेब, आज घ्यायला नाही, काही द्यायला आले. तुम्ही आमदार जरी नसाल सुलगाण्याचे आणि कळवणचे, तरी पण आम्ही आमदारच म्हणणार. आमदार म्हणून आदर तर ठेवणारच, तर तुम्हाला मनाच्या देवात ठेवणार साहेब. कारण तेव्हा हाऊस नाही, गरज पुरवतो. तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली साहेब. आज किस्से खाली आहेत माझे साहेब, आज किस्से खाली आहेत माझे, पण शब्दाने पुजायला आले साहेब. आज घ्यायला नाही साहेब, काही द्यायला आले. वस्तुरूप भेट नाही, पण मनातून आभार मांडायचे. वस्तुरूप भेट नाही, पण मनातून आभार मांडायचे. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद सांगायचे आहे साहेब. तुम्ही दिलेल्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू. तुम्ही दिलेल्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू. आणि हा शब्दच द्यायला आलो, आणि हा शब्दच द्यायला आलो. आज घ्यायला नाही साहेब, काही द्यायला आलो. एवढे बोलून मी माझ्या दक्षते संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान. 1 मिनिट थांब. साहेबांना तुझं मनोगत खूप आवडले आणि साहेबांनी तिचं कौतुक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन साहेब त्या ठिकाणी आभार व्यक्त करते, तिचे स्वागत करतात. तिला एक प्रेरणा मिळते. ती फक्त फुल नाही, ती भावना आहे आणि आपल्याला मिळालेली ती एक प्रेरणा आहे. खरं तर पल्लवी